हालेलुया. जाऊया आपल्या त्या मूळ वचनाकडे. यशायाचा अध्याय 40 आणि वचन 18 ज्या विषयावरती आपण मनन चिंतन करत आहोत तो विषय आहे तुलना. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल म्हणजे प्रश्न हा आहे की ज्या येशूला तुम्ही ओळखता, ज्या यहोवा पित्याला तुम्ही ओळखता, ज्या आत्म्याने तुम्ही चालता, जसं जग आपापल्या देवाची प्रतिमा, आकृती, मूर्ती, नाना प्रकारचे पेंटिंग, चित्र आहेत, परंतु ते सर्व मानवी कल्पनेतून आहे. मनुष्याला सुचलं त्याप्रमाणे त्या गोष्टी करत आहे. पण आमचा देव याची तुलना आम्ही कशाशी करू शकत नाही. आम्ही त्याला कोणती उपमा देऊ शकत नाही. आमच्या शरीरामधल्या एक एक अशा पार्टला त्यांनी बनवलेला आहे की ज्याचा शोध कालांतराने लागतो. तेव्हा कळतं की अशा गोष्टी देवाने घडवलेल्या आहेत, तर त्याची तुलना आम्ही कशाशी करणार. पण आम्ही जरी त्याची तुलना केली नाही तर तो स्वतःची तुलना काही गोष्टींशी करतो. जसं तो यहुदाचा सिंह आहे आणि तो आम्हाला देखील सिंहाबरोबर तुलना करतो. हे आपण पाहू. आपल्या मनाला येईल तसे लोकांनी आपल्या देवाची रचना केलेली आहे. पण आमचा जो निर्माता, आमचा जो उत्पन्न करता, त्याची तुलना अशा गोष्टीची होऊ शकत नाही. तो निश्चित एखाद्याला वैयक्तिक त्याच्या इच्छेनुसार दर्शन देतो, एखाद्याला त्याचं प्रगटीकरण देतो, पण त्याचं अस्तित्व तेवढ्यात नाहीये. येशूचा कुठला फोटो लावल्याने येशू घरात आहे हे सिद्ध होत नाही. येशूची उपस्थिती मगाशी तुषार सांगत होता, रिवायवल नाही, त्याला रिवायवल म्हणत नाही, त्याला प्रेझेन्स म्हणतात, देवाची उपस्थिती. रिवायवल म्हणजे संजीवन, आणि संजीवन म्हणजे लोक पश्चाताप करतात, त्याला रिवायवल म्हणतात. देवाची उपस्थिती आमच्यामध्ये येते, जी मगाशी आराधनेमध्ये होती, त्या उपस्थितीचीच ओळख आहे की आमचा देव काल आज युगानुयुग जिवंत आहे. आमेन. जरी तो अदृश्य आहे पण काम सदृश्य करतो, जरी तो दिसत नाही पण परिणाम दिसणारे आणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की तो आमची तुलना झाडाशी करतो, आणि त्या झाडापैकी आम्ही झाड पाहिलं अंजिराचं झाड. आज थोडक्यामध्ये मी स्वतःची तुलना तो कशी करतो किंवा त्याच्याविषयीशी काय भविष्यवाणी बायबलमध्ये केलेल्या आहेत त्याकडे आपण थोडंसं जाऊया. त्यासाठी लुकाचं शुभवर्तमान या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभ घेऊन चालला होता, आणि वधस्तंभ तो घेऊन कालवरीच्या वाटेवरती चालला असताना येशू बरोबर येशूची सेवा करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या बहिणी होत्या, त्या येशूच्या त्या परिस्थितीला बघून आक्रांदन करून मोठमोठ्याने रडत होत्या. आणि त्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताने वधस्तंभ असताना त्यांनी स्त्रियांकडे वळून काय म्हटलं पहा. लूक 23 वचन 28 पासून 31 पर्यंत. येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, अहो यरूशलेमच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका. माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. कारण पहा, असे दिवस येतील की ज्यात वांज न प्रसवलेली उदरे व न पाजलेले स्तन धन्य होत आहेत. म्हणजे एखादी वाण जरी असेल तर तिला धन्य म्हणण्यात येईल असे दिवस येतील. म्हणजे पोटचं फळ जरी नाही मिळालं तर तुम्ही एखाद्याला प्रभूमध्ये आणता, तेच तुमचं मूल होतं. त्याच समयी ते पर्वतास म्हणू लागतील, आम्हावर पडा, व टेकड्यास म्हणतील, आम्हास झाका. आता हे वचन नीट व्यवस्थित ऐका. ओल्या झाडाला असे करतात तर वाळलेल्यांचे काय होईल. ओल्या झाडाबरोबर ते असं करतात. म्हणजे येशूने स्वतःची तुलना ओल्या झाडाबरोबर केली. गिला पेड. ओलं झाड म्हणजे जिवंत झाड, सुकलेलं झाड म्हणजे मेलेलं झाड आहे ना. जे मेलेलं झाड आहे ते वाळून जातं, परंतु ओलं झाड तुम्ही त्याची साल काढली की तुम्हाला दिसतं की ते ओलं आहे. तो म्हणत आहे की हे जग ओल्या झाडाबरोबर असं करतात, तर सुकलेल्यांचं काय. म्हणजे तुमच्या मुलाबाळांविषयी तो त्या ठिकाणामध्ये सांगत आहे, तुमच्या वैयक्तिक जीवनाविषयी सांगत आहे. तुम्ही कोणतं झाड आहे, सुकलेलं का वाळलेलं.
आणि वाळलेल्या झाडाचं वाळण्याचं कारण हे आहे की त्या झाडाला पहिली गोष्ट पाणी न मिळाल्यामुळं त्या झाडाचं मरण होतं आणि ते झाड सुकून जातं. झाडाचं जीवन कशात आहे? पाण्यामध्ये. बरोबर, पाणी पाहिजेच. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आम्ही थोडंसं कुठंतरी पाणी नसल्यामुळे पाणी दिलं नाही झाडांना तर ऑटोमॅटिकली ते सुकायला लागतं. येशू या ठिकाणात काय सांगू इच्छितो की मी पित्याच्या उराशी असलेलो, मी आत्म्याने भरलेलो, अभिषेकाने भरलेलो, मी स्वतः देव असताना हे लोक माझ्या बरोबर असं वागतात आणि मी सहन करतोय. ओल्या झाडाबरोबर असं आहे, सुकलेल्याचं काय? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे? येशू आम्हाला हे म्हणत आहे की तुमचंही जीवन त्या ओल्या म्हणजे जिवंत झाडाप्रमाणे असावं. नामधारी ख्रिस्ती जीवन नसावं. फक्त संडेला येऊन 2 तास बसून आराधना करणारा नसावं. फक्त वेळेपुरतं येशू समोर नमन करणारं नसावं. तर प्रत्येक दिवशी तुमच्या जीवनरूपी झाडाची मुळं येशू म्हटलेल्या पानाची चव घेतली पाहिजे. हालेलुया. लगेच आपण जुन्या करारात जाऊया. स्तोत्र भजन संहिता 1 अध्याय वचन 3. जे झाड, नीट ऐका आणि लक्षपूर्वक ऐका, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, जे आपल्या सीझन मध्ये आपल्या हंगामामध्ये फळ देतं, पुढं त्या झाडाचं पान कोमजत नाही म्हणजे सुकत नाही. अशा झाडासारखा तो आहे. अशा झाडासारखा तो आहे म्हणजे कोण आहे? स्तोत्र 1 ची सुरुवात होत आहे की जो व्यक्ती दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकाच्या बैठकीत बसत नाही, देवाच्या वचनाचं दिवस रात्र मनन चिंतन करतो, त्या व्यक्तीविषयी सांगितले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्तोत्र 1 मध्ये फक्त पुरुषासाठी लागू नाहीये, तर प्रत्येक मनुष्य जातीसाठी कुठल्याही जेंडरचा तो व्यक्ती असो त्या व्यक्तीला सांगण्यात येत आहे. नंबर 1, तू दुर्जनाच्या मसलतीने म्हणजे कपटी जीवनाने चालत नसशील, तू पापीजनांच्या मार्गात उभा राहत नसशील, निंदकाच्या बैठकीत बसत नसशील आणि देवाच्या वचनाचं रात्रंदिवस चिंतन आणि मनन करतो, तर तू ते झाड आहे जे येशू म्हटलेल्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावण्यात येतं. त्याला येशूकडून पाण्यातून त्याला सर्व व्हिटॅमिन आणि सर्व सामर्थ्य मिळतं. त्याची मुळं पाण्यापर्यंत पोचतात. ते आपल्या सीझन मध्ये फळ देतं. त्याचे पानं कधी सुकत नाही. हालेलुया. तुम्हाला इथं हे वाचल्यावरती काय असं थोडं वेगळं वाटलं का? काय म्हणतं वचन? जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. बस परत वाचा. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. प्रश्न, झाड म्हणजे रोप का झाड? प्लांट का ट्री? आम्ही काय लावतो? रोप लावतो का डायरेक्ट झाड आणतो रेडीमेड मोठं उचलून? हा, रोप लावतो. इथं रोप नाही म्हटले, झाड. काय म्हटले? मग ते बालपणाचं झाड असो, तरुण वयाचं झाड असो, उतार वयाचं झाड असो, जर त्याला येशूची सुवार्ता कळली तर त्या झाडाने आपलं रोपण येशू म्हटलेल्या जीवनी पाण्याजवळ स्वतःला रोपून घेतलं पाहिजे. तुम्हाला इथं कुणी तुमचं प्लांटेशन करणार नाही, तुमचं कुठल्याही प्रकारचं रोप लावण्यात येणार नाही. इथं रोप म्हणलेलं नाही हो, झाड म्हटलेलं, एक परिपक्व झाड, झाडाविषयी म्हटलेलं आहे. आणि जे झाड म्हणजे जे कपटी नाही, जे पापीजनांच्या मार्गात नाही, जे दुर्जनाच्या मदतीने चालत नाही, जे देवाच्या वचनात रमतात, त्यांचं जीवन ऑटोमॅटिकली येशू म्हटलेल्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावण्यात येतं. हालेलुया. आज आमचं सुकलेली अवस्था काय माहितीये का? कदाचित 2 तासासाठी येऊन आमची मुळं आम्ही कदाचित रविवारी पाण्यात सोडतोय 2 तासासाठी. पण सोमवार ते शनिवार काय? सोमवार ते शनिवार काय तुम्हाला सांगू द्या. हे जे मुळं आहेत, झाडाची मुळं, हे कमीत कमी असं म्हणतात शास्त्रज्ञ 5-5 किलोमीटरचा प्रवास करतात. किती? तर
योब म्हणतो की पाण्याच्या वासाने झाडाची मुळं रस्ता शोधतात, मुळं रस्ता शोधतात. पण आम्हाला रस्ता माहित असूनही कधी कधी आम्ही घरात बसतो. जे झाड इथं बसलं, प्रत्येक झाड, तरुण असो, बालक असो, वयस्कर असो, जे झाड प्रत्येक दिवशी आपल्या स्वतःला ख्रिस्त म्हटलेल्या पाण्याच्या प्रवाहाजवळ लावतं, ते त्याच्या हंगामामध्ये फळ देतं आणि त्याच्या जीवनामध्ये हिरवेगारपणा राहतो. त्याचं पान कोमजत नाही, ते सुकलेलं नाही, ते हिरवगार राहतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने स्वतःची तुलना ओल्या झाडाशी केली. जुन्या करारामध्ये दावीद महाराज ओलं झाड कसं आहे त्याविषयी सांगत आहे. पण आज कधी कधी आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीला महत्त्व देत नाही. कधी कधी ज्ञानाने खूप परिपक्व होतो आम्ही, पण आत्म्याने एकदम सुकलेले असतो. म्हणून आपल्या समाजाची एक शोकांतिका आहे. काही लोक नुसतं ज्ञान 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 ज्ञानच घेऊन चाललेत. काही लोक नुसतं आत्मा आत्मा आत्माच घेऊन चाललेले. आत्मिक गोष्टी आणि ज्ञानाच्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात, कारण येशू ख्रिस्त आत्म्याने आणि ज्ञानाने परिपूर्ण होता. तुमच्यामध्ये तो जर आहे तर आत्मिक आणि ज्ञानाच्या गोष्टी याचं बॅलन्स असलं पाहिजे. काही लोक नुसतं टीचिंग टीचिंग टीचिंग, काही लोक नुसतं मिरॅकल मिरॅकल मिरॅकल. या दोन्ही गोष्टीचं ज्यावेळेस संतुलन होतं तेव्हाच कार्य घडतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. यशायाचा 11 अध्यायाकडे आपण जाऊया. यशायाचा 11वा अध्याय, वचन 1 पासून पुढं एकच वचन वाचा. काय सांगतं या ठिकाणामध्ये? एक भविष्यवाणी करण्यात आली होती. ती भविष्यवाणी काय सांगते ऐका. इशाय कोण आहे माहिती का? इशाय हा दावीद महाराजांचा वडील आहे. इशायाच्या बुंध्याला म्हणजे खोडाला, नीट लक्ष करून ऐका. इशायाच्या बुंध्याला गुमारा फुटेल. गुमारा म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला समजून घेण्यासाठी, तुम्ही कदाचित तुमच्या आसपासमध्ये कदाचित कॉर्पोरेशननी येऊन एखादं झाड खोडापासून कापलं असेल, परंतु ते झाड कापल्यानंतर कालांतराने त्या झाडातून एक फांदी आलेली आम्हाला दिसते का नाही दिसती? त्या घुमाराच्या विषयी सांगत आहे की त्या बुंध्याला घुमारा फुटेल. कुणाविषयी दिलेला आहे? इशायाच्या बुंध्याला, म्हणजे इशायाच्या कुळातून जो दावीद राजा आला, त्यातून अनेक राजे आले, पण पुढे जाऊन सगळं काही अस्तित्व बिघडलं. कुठलाही राजा नव्हता, कुठलाही कुळ नव्हतं. 400 वर्षाचा डार्कनेस पिरियड होता. कुठला संदेष्टा नव्हता, देवदूत नव्हता, मलाकी ते मत्तय कुठल्याही प्रकारची देववाणी नव्हती. परंतु इशायाच्या बुंध्याला गुमारा फुटला आणि स्वर्गातून वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच विषयी मी संतुष्ट आहे. तो घुमारा म्हणजे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परंतु तो घुमारा कसा फुटला ना, त्याच्याविषयी यशाया 53 काय सांगतं पहा. यशायाचा 53 अध्याय. एखादा बुंध्याला घुमारा फुटतो, तो असाच नाही फुटत. यशाया 53 आणि वचन 2 वाचा. कारण तो त्याच पुढे रोपासारखा इथं प्लांट आले बघा. घुमारा फुटला म्हणजे त्याच्यातून एक रोप आलं, एक फांदी आली. हा, वृक्षभूमीतील अंकुरासारखा. वृक्षभूमीतून तुम्ही वृक्षभूमीमध्ये म्हणजे जिथं पाणी नाहीये, जिथं जमिनीत प्रॉब्लेम आहे, जिथं खनिज आहे, जिथं चुनखडी आहे, अशा वृक्षभूमीमध्ये मत्तई ते मलाकी तो जो काळ होता तो वृक्षभूमीचा काळ होता. ऐका, वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. हा मूळ पॉइंट आहे. वृक्षभूमीतील अंकुर समजते का? मोड मोड, मटकीला मोड, चणे फुटाण्याला मोड येतो का ठेवल्यावर पाण्यात? पण तो मोड काय येतो? पाण्यात असल्यावर. कांद्याला पण मोड येतो, बटाट्याला पण मोड येतो, चांगल्या ठिकाणामध्ये असल्यामुळं. पण आमचा येशू ख्रिस्त त्या रोपाप्रमाणे, त्या अंकुराप्रमाणे वृक्षभूमीमध्ये आला, ज्या वेळेला जग अंधकारात होतं,
जग नाशात होतं, जग बंधनात होतं, जग श्रापात होतं. या सर्व वृक्ष भूमीमधून कुठला स्वर्गदूत आला नाही, कुठला भविष्यवक्ता आला नाही, तर स्वतः इशायाच्या बुंद्याला घुमारा फुटला. देवाचा पुत्र या जगामध्ये मानव जातीच्या उद्धारासाठी वृक्षभूमीतून अंकुराप्रमाणे प्रगट झाला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. तर येशू तुमची आणि माझी तुलना ओल्या झाडाबरोबर करतो. तुमचं आणि माझं जीवन ओल्या झाडाप्रमाणे कधी होईल? ज्या वेळेला माझ्या आणि तुमच्या आत्मिक मुळांना ख्रिस्त म्हटलेल्या त्या जीवनी पाण्याचा स्पर्श होईल. माझ्या आणि तुमच्या जीवनाची मुळं ख्रिस्त म्हटलेल्या त्या जीवनी पाण्याच्या झऱ्याजवळ जातील. फक्त संडेला येऊन होणार नाही. का सांगत आहे? की तुमच्या आत्मिक मुळांना पाणी मिळावं. तुमचं जीवन रूपी असेल चांगलं, तुमच्या शरीरात पाणी असेल, चांगलं रक्त असेल, विटॅमिन असेल, पण आत्मिक जीवनातला जर व्यक्ती एखाद्या सापड्याप्रमाणे झालाय तर ही आमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. बायबल सांगतं येशू ख्रिस्त आम्हाला चेतावणी देऊन गेला आहे. जर ओल्या झाडाबरोबर असं आहे तर सुकलेल्याचं काय? आज आमची तुलना त्या सुकलेल्या झाडाबरोबर तो करत आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही कुठंतरी आता बदलावं आणि आपल्या आत्मिक जीवनाला शिस्तीत घेऊन यावं. झाडाची मुळं खूप शिस्तीत असतात. ते कुठेही इकडं तिकडं फिरत नाही. त्यांना माहिती पाण्याचा ओघ जिथं आहे तिथं झाडाची मुळं निघतात आणि पाणी शोषायला लागतात. आमचा प्रॉब्लेम हा झालाय की आम्हाला या गोष्टीमध्ये रुची कमी होत चाललेली आहे. या 2025 मध्ये देवाने जर ठेवले तर माझं जीवन, माझं आत्मिक जीवन हे सुकलेलं नसावं, तर माझं आत्मिक जीवन हे पाण्याने डबडबलेलं हिरवगार असावं, जे आपल्या हंगामी फळ देणारं असावं. येशूची इच्छा आहे की इथं बसल्या कुठल्याही व्यक्तीचं आत्मिक जीवन सुकलेल्या लाकडाप्रमाणे नसावं. सुकलेल्या वस्तूचं काय करतात? कुठं टाकतात? जाळून टाकतात, संपून टाकतात. आणि म्हणून नवीन कराराचा पहिला भविष्यवक्ता जो एलियाच्या आत्म्याने आला तो योहान बाप्तिस्मा करणारा म्हणतो, जे झाड फळ देत नाही त्याच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेलं आहे. डायरेक्ट मुळात घाव टाकून ते झाड मुळापासून वेगळं झालं की सुकलं जाईल. आणि पुढे म्हणतो की ते झाड उचलून अग्नीत टाकण्यात येईल. ते झाड म्हणजे मनुष्याचं जीवन. आजच वेळ आहे तुमच्या जीवनरूपी झाडाला आता तुम्ही स्वतः त्याला तयार करा, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे, रोप नाही. तुम्ही बालक असाल, तरुण असाल, मिडल एजचे असाल, वयस्कर असाल, आज निर्णय घ्या. माझ्या जीवनरूपी झाडाला स्तोत्र 1:3 सांगतं त्याप्रमाणे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ते आपल्या हंगामी फळ देतं. त्याची पाने कधी कोमजत नाही. त्या झाडाची ओळख ही आहे की ते दुर्जनाच्या मस्ततीने चालत नाही, कपटी लोकांबरोबर संगती करत नाही, कपटी जीवन जगत नाही, पवित्र जीवन जगतं, अपवित्र लोकांपासून दूर राहतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, देवाच्या वचनाचं मनन करतं. हालेलुया. ते किती लोक देवाच्या वचनाचं मनन करतात त्याच्यावरती तुमचं आत्मिक जीवन हिरवगार आहे का नाही हे तुम्ही ठरवणार आहात. जर इथून गेल्यानंतर मला कधी इथून निघू असं होत असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. येशू म्हणतोय ओल्या झाडाबरोबर यहुदी लोकांनी हे केलंय तर सुकलेल्या झाडाचं काय? ही तुमच्या आणि माझ्यासाठी चेतावणी आहे. माझं आणि तुमचं जीवन त्या ओल्या झाडाप्रमाणे असावं. त्या ओल्या झाडाच्या सावलीला पण सावलीमधून तो एक गारवा मिळतो. का? कारण ते झाड ओलं असतं. सुकलेल्या झाडामधून काळे आणि लाल मुंगळेच येतात जे चैननी बसून देणार नाही. तुमचं जीवन त्या ओल्या झाडाप्रमाणे असावं. तुमच्या सावलीत येणारा कुठलाही व्यक्ती असो ज्याला ख्रिस्ताचा अनुभव तुमच्यातून मिळावा असं ओलं झाड तुम्ही झालं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन चिंतन करतात, ज्यांना देवाच्या वचनाची भूक आणि तहान आहे, देवाच्या वचनाच्या त्या जीवनी पाण्याने ते आपली तहान भागवतात, त्यांचंच आत्मिक जीवन सांगायची गरज नाहीये. ओलं झाड, सुकं झाड सांगायची गरज नाही. लगेच दिसून येतं की अरे हे सुकलेलं आहे आणि हे ओलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इशायाच्या बुंद्याला घुमारा फुटला 2025 वर्षापूर्वी. तो घुमारा मोठ्या झाडाप्रमाणे झाला.
तो ओल्या झाडाप्रमाणे झाला. ते ओलं झाड तुमचं आणि माझ्यासाठी कलवरीच्या वाटेवरून कवटी नावाच्या टेकडीवरती ते मारण्यात आलं, परंतु तो मरणावर विजयी झाला. आणि त्याची इच्छा आहे की तुमचं आणि माझं जीवन आत्मिक दृष्टिकोनातून त्या ओल्या झाडाप्रमाणे असावं, जे आपल्या हंगामी फळ देईल, त्याचे पाने कधी कोमजणार नाही. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आज निर्णय घ्या आणि देवाच्या गोष्टीला हलक्यात घेऊ नका आणि देवाचं गौरव सदैव करत राहा. आजच्या वचनाद्वारे निश्चित परमेश्वर तुमच्या जीवनात कार्य करेल.